नमस्कार भावांनो, कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी हिंद केसरी मथुर. मित्रांनो, मथुरचं पुढील नियोजन कसं आहे, मथुर सध्या मुंबईला आहे की घाटावर, तर हेच आपण आता व्हिडिओमार्फत जाणून घेऊया. तर मित्रांनो, मागे झालेल्या 19 तारखेला कटफल केसरी मैदानामध्ये आपला मथुर आपल्याला पळताना दिसला होता. तिथे पैरा होता सातारा एक्सप्रेस बल्मासोबत. बल्मा आणि मथुरची गाडी चांगल्या रीतीने स्पीडने पळाली होती. फायनलचे आणि गुलालाचे मानकरी मथुर आणि बल्मा झाले होते. त्यानंतर मित्रांनो, मथुरचं आता पुढील नियोजन कसं, तर मित्रांनो, मथुर कालच मुंबईला दाखल झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो, मथुर आता मुंबईमध्ये बिनजोडसाठी सज्ज झालेला आहे. बरेच जण म्हणत होते की मथुर घाटावर आहे की मुंबईला, तर मित्रांनो, मुंबईला कालच रवाना झालेला आहे. तर मित्रांनो, मुंबईला रवाना झालं तर पुढील नियोजन कसं, तुम्हाला तर माहितीच आहे, जग जाहीरच आहे. 26 तारखेला मथुर तर देसाई बिनजोडसाठी सज्ज झालेलं आहे. मानाचं बिनजोडचं मैदान म्हणजे देसाई बिनजोड मैदान. या मैदानात आपल्याला मथुर 100% पळताना दिसणार आहे. आणि भावांनो, उद्या मुंबईमध्ये बोनोलीला बिनजोड अड्डा आहे. उद्या 22 तारखेला बोनोली अड्ड्यामध्ये मथुरच्या दावणीतली कॉकटेल 100% सज्ज झालेले आहे. कॉकटेलची एक उद्या बोनोली अड्ड्यात शर्यत होणार आहे. आणि मथुरबद्दल काय, तर मथुरचं कदाचित फेरा असू शकतो, बोनोली अड्ड्यामध्ये दाखल होऊ शकतो. अजूनपर्यंत कन्फर्म नाही माहिती मिळाली, पण मथुर कदाचित जाणार आहे आणि फेरा देखील असू शकतो मथुरचा. पण 26 तारखेला आपल्याला कन्फर्म पळताना दिसेल. मित्रांनो, ही अपडेट कशी वाटली, जर आवडली असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.